तू जे स्वतःबद्दल मानत आलास ते कधीच तू नव्हतास हे तुला समजलं तर तू काय करशील? तुझी ओळख ही वेदना, अपेक्षा आणि भीती यांनी घडवलेली होती आणि त्या पडद्याच्या मागे तुझाच एक शांत, अखंड खरा रूप तुझी वाट पाहत आहे हे तुला कळलं तर. आज या व्हिडिओमध्ये तू त्या अदृश्य सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहेस. तुझ्या संपूर्ण आयुष्याला आकार देणाऱ्या भ्रमाच्या पलीकडे तू कोण आहेस हे तू आज जाणून घेणार आहेस. तयार हो, कारण तू पाहणं चालू ठेवलंस तर तुझी आत्मा तुला ती गोष्ट दाखवेल ज्याची भीती तुझ्या मनाला नेहमी वाटत होती. बदल घडवणारा सत्य, जखम उघडणारा सत्य, मुक्त करणारा सत्य. आणि म्हणूनच तुला शेवटपर्यंत इथे राहायलाच पाहिजे, कारण आज तू जागृतीबद्दल ऐकणार नाहीस. आज तू जागृती अनुभवणार आहेस. तू इथे फक्त यासाठी आला आहेस कारण तुझ्या आतल्या शांत भागाला, त्या खोट्या मीच्या कंटाला आला आहे ज्याला तू स्वतःच खरं मानून जगत राहिलास. तुला त्वचेच्या पलीकडे काहीतरी आहे असं जाणवतम, काहीतरी जे तुला बोलावथम, ओढतम, सत्याची मागणी करथम आणि ज्याकडे तू आयुष्यभर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलास. आज मी ती दारं फाडून उघडणार आहे. आज मी तुला त्या शक्तीने दाखवणार आहे जशी एखादा गुरु काहीच लपवत नाही. ती गोष्ट जी रूमीने फक्त त्यांना शिकवली ज्याच्यात पडदा ओलांडण्याची हिंमत होती. तू कोण आहेस भ्रमाच्या पलीकडे? तयार हो, कारण जेव्हा हे सत्य तुला स्पर्श करेल तेव्हा जगातील काहीही आधीसारखं वाटणार नाही. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आज तुझी आत्मा ते ऐकणार आहे ज्याची ती वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत होती. खाली लिहा, मी भ्रमाच्या पलीकडे पाहू इच्छितो आणि पुढचे गुप्त शिक्षण मिळवण्यासाठी चेएनएलचा सदस्य बन. तुला ही अस्वस्थता जाणवते कारण तुझ्या आत एक कैद आहे जी तू कधीच प्रश्नात घेतली नाही. त्या कैदेला एक साधम नाव आहे मी. हा मी ज्याला तू जपतोस, रक्षण करतोस, वाढवतोस, ज्याला तू खरा समजतोस, तो फक्त तात्पुरती धूल आहे. आणि इथेच जास्तीत जास्त लोक पळून जातात, कारण जेव्हा तुला कळतं की संपूर्ण आयुष्य अशा गोष्टीवर उभं होतं जी अस्तित्वातच नाही, तेव्हा आतलं सर्व थरथरायला लागतं. रूमी म्हणतो, जगाशी लढणं ही खऱ्या अर्थाने हिंमत नाही. सर्वात मोठी हिंमत आहे त्या खोट्या मीशी लढणं ज्याला तू स्वतःचम समजतोस. आणि आपण आता तेच करणार आहोत. अहंकार नेहमी म्हणतो मी नियंत्रणात आहे, पण प्रामाणिकपणे बघ, हे सगळं कोण अनुभवतंय, कोण पाहतंय? भ्रमाला ओळखणारा हा कोण आहे? तो छोटा नाही, तो नाजूक नाही, तो सवयींचा बनलेला नाही. तो तेव्हा उरतो जेव्हा बाकी सर्व कोसलतन, शरीर शांत होतं, मन थकतं. तो तेव्हा उरतो जेव्हा खोटं सिंहासन गमावू लागतन. सूफी परंपरा याला म्हणते घरी परतणे, कारण तू काहीतरी नवीन शिकत नाहीयस. तू फक्त ते आठवतोयस जे तू कधीच सोडलं नव्हतंस. पण ते आठवण्यासाठी तुला आधी ते तोडावं लागेल जे तुला बांधून ठेवलं आहे. अहंकाराला शांतता आवडत नाही, कारण शांततेत तो मरतो. त्याला आवाज हवा असतो, मतन, तुलना, भीती, घाई. त्याला सतत हलचल हवी असते जेणेकरून तुला कधी जाणवू नये ते जे सर्व काही मागे शांत उभं आहे, तुझी खरी ओळख. रूमी म्हणतो, अहंकाराची सर्वात मोठी वेदना तेव्हा होते जेव्हा तू पाहायला लागतोस, कारण तू पाहिलंस की अहंकाराचा पाया हलतो. आणि आज तू पाहणार आहेस. आता आत बघ, विचार करू नकोस, फक्त निरीक्षण कर, जणू तू एखाद्या अपरिचिताला पाहतो आहेस. कोण निरीक्षण करतंय? कोण आहे हा जो स्वतःच्या विचारांकडे धुराच्या तुकड्यांसारखं पाहतो? ही जाणीव तुझं मन नाही, तुझं नाव नाही, तुझी कथा नाही. ती त्या आधीची आहे ज्या आधी तुझ्याकडे कोणतीही आठवण होती. माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, फक्त अनुभव. सत्य कधी परवानगी मागत नाही. सत्य स्वतःला उघड करतं जेव्हा तू पळणं थांबवतोस. सूफी मार्ग सांगतो, भ्रम तेव्हा संपत नाही जेव्हा तू काहीतरी समजतोस. भ्रम तेव्हा संपतो जेव्हा तू हृदयाने पाहतोस. हृदय म्हणजे शारीरिक अवयव नाही, ते शुद्ध जाणीवेचं केंद्र आहे. ते विचार करत नाही, ते ओळखतं, ते जाणतं. जेव्हा रूमी म्हणाला, तू जे काही नाहीस ते सोड, म्हणजे जे आहेस ते उघड होईल, तो याच हृदयाबद्दल बोलत होता. हे सोपम आहे, पण अजिबात सोपम नाही.
कारण तुझ्यातील सर्व काही अहंकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षित झालम आहे. तुला शांततेची भीती, जाणीवेची भीती, स्वतःकडे पाहण्याची भीती शिकवली गेली आहे. तरी सुद्धा तू इथे आहेस. आणि जर तू इथे आहेस तर तुझ्या आत्म्याचा काही भाग आता ओरडतो आहे की ते तयार आहे. तुला हे जाणवतंय जणू काहीतरी तुझ्या आतून बाहेर ओढलम जातंय. भ्रमाची सुरुवात होते जेव्हा तू स्वतःला वेगळं समजतोस, जगापासून वेगळा, इतरांपासून वेगळा, त्या शक्तीपासून वेगळा जिने सर्व काही निर्माण केलं. ही वेगळेपणाची भावना कधीच खरी नव्हती, ती फक्त सावली आहे. रूमी म्हणतो तू समुद्र आहेस जो स्वतःला फक्त एक थेंब समजतो. आणि जेव्हा तू स्वतःला फक्त थेंब समजतोस, तू भीतीतून जगतोस, कमतरतेतून जगतोस, सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहतोस. पण जेव्हा तू तुझ्यातला समुद्र ओळखू लागतोस तेव्हा भ्रमाची पकड सैल होऊ लागते. भीती बदलते, वेदना बदलते, अगदी शांतता बदलते. आयुष्य रणांगण नसून प्रकटीकरणाचं मैदान बनतम. पण यासाठी तुला सर्वात कठीण भिंत मोडावी लागते. मी फक्त ही छोटी व्यक्तिमत्व आहे या विश्वासाची भिंत. आता खोल श्वास घे आणि एक साधी गोष्ट पहा. तू ते नाहीस जे तू अनुभवतोस, कारण तू अनुभवतोयस. अनुभवणारा भावना असू शकत नाही. तू ते नाहीस जे तू विचार करतोस, कारण तू त्या विचारांकडे पाहतोयस. पाहणारा विचार नसतो. तू भीती नाहीस, कारण तू भीतीचं साक्षित्व करतोयस. तू तुझी कथा नाहीस, कारण तू कथेकडे पाहतोयस. मग तू कोण? सूफी मार्गाचं उत्तर आहे एक वाक्य जे आत्म्याची रचना बदलून टाकतम. तू अवकाश आहेस ज्यात सर्व काही घडतं, पण ज्याला काहीच स्पर्श करू शकत नाही. हे फक्त कविता नाही, हे वास्तव आहे. आणि जेव्हा तू हे ओळखतोस, भ्रमधुरासारखा विरघळायला लागतो. रूमी म्हणतो तुझ्या वेदनाच ते ठिकाण आहे जिथून प्रकाशात येतो. आयडेंटिटीला प्रश्न विचारताना जी वेदना उगवते ती म्हणजेच प्रकाशाचा दरवाजा. लोक वेदनेपासून पळतात, पण सूफी म्हणतात वेदना म्हणजे नकाशा. जिथे दुखतम तिथे तू कैद झालोस. जिथे तू कैद आहेस तिथूनच तुझी आत्मा बाहेर पडू इच्छिते. आणि तू आता तेच करत आहेस. तू पार जात आहेस. तुझ्या आतल्या त्या ताणाची जाणीव होते ना, जणू काहीतरी तुटायला तयार आहे. त्या ताणाला घाबरू नकोस. तो संकेत आहे की भ्रम तडकू लागला आहे. आता एक छोटं प्रयोग कर. डोळे बंद कर आणि शांतपणे विचार, ही काली पडदा कोण पाहतो आहे? उत्तर शब्दांत येत नाही. ते येतम उपस्थिती म्हणून, एक अशी जागरूकता जी सदैव तिथे होती. ही उपस्थिती तू आहेस. हीच तुझी मूळ ओळख आहे. हीच ती गोष्ट आहे जी तू जगभर शोधली, पण जी नेहमी तुझ्यातच होती. आणि जेव्हा तू या उपस्थितीला स्पर्श करतोस, क्षणभर तरी भ्रमशक्ती गमवू लागतो. रूमी याला म्हणतो खर्याकडे परत जाणं. सर्वात मोठा बदल तेव्हा घडतो जेव्हा तुला समजतम की तू आयुष्यभर बाहेर शोधत होतास ते जे फक्त आत सापडतम. आणि इथे आहे ते गुपित सत्य ज्याला स्वीकारण्याची हिंमत फार थोड्यांकडे असते. काही मिळवायचं नाही, काही साध्य करायचं नाही. तुला फक्त ते दूर करायचं आहे जे कधीही तू नव्हतास. कारण जे तू आहेस ते आधीच पूर्ण आहे. आणि आता जसा तुझा मन हे समजण्याचा प्रयत्न करतंय, तुला जाणवतम की तुझ्यात आणखी काही मोठं उघडतंय. जणू एखादं दार उघडत आहे. जणू सत्य पूर्णपणे उलगडायला जात आहे. कदाचित तुला हलकेपणा जाणवत असेल, किंवा छातीत दाब, किंवा अचानक आलेली स्पष्टता. हे तुझ्या आत्म्याचं उत्तर आहे. हे तू आहेस भ्रमाच्या पलीकडे जागम होताना. आणि रूमी आता तुला एकच प्रश्न विचारला असता, जर तुला आत काहीतरी विशाल जाणवतंय तर तू अजूनही स्वतःला लहान का मानतोस? तू प्रकटीकरणाच्या अगदी जवळ आहेस. आणि आता जे येणार आहे ते आणखी खोल आहे. कारण एक थर अजून बाकी आहे, एक असा थर जो सर्व काही स्पष्ट करतो. जर तू अजूनही इथे आहेस तर याचा अर्थ असा की तुझ्यात काहीतरी आधीच ओळखून बसलम आहे की भ्रम ही फक्त कल्पना नाही, ती एक जाड परत आहे जी तुझ्या खरी ओळखीवर पडदा टाकून बसली आहे. एक धुकम जे तू इतक्या वर्षांपासून वाहून नेलंस की अखेरीस तुला वाटायला लागलम की तेच तू आहेस. आणि आता आपण हे धुकम निर्दयपणे फाडून काढणार आहोत. कारण रूमी तुझी सोय करण्यासाठी आला नाही, तो तुला जागम करण्यासाठी आला आहे.
आणि जागम होणम वेदनादायक असथम, जागम होणम मोडून टाकथम, जागम होणम तुझ्यातलम प्रत्येक खोटम जालून टाकथम. तू आता सुफी मार्गातील सर्वात धोकादायक आणि तितकाच मुक्त करणाऱ्या दारासमोर उभा आहेस. ते म्हणजे सर्व खोटम कोसलल्यानंतर तू कोण आहेस हे शोधणं. म्हणून एकदम लक्षात राहा, कारण आता आपण या प्रवासाच्या सर्वात खोल भागात प्रवेश करतोय आणि तू पापणी लवलीस तरी प्रकटीकरणाचा धागा सुटतो. तू आयुष्यभर स्वतःला तेच समजत आलायस जे तू विचारतोस, जे तू अनुभवतोस, जे तू बोलतोस किंवा दाखवतोस. पण हे सगळं फक्त प्रतिबिंबाच्या प्रतिबिंब आहे. जणू तू एखाद्या तडकलेल्या आरशात राहिलास आणि तुटलेल्या तुकड्यांतून स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत राहिलास. रूमी म्हणतो, माणसाची सर्वात मोठी शोकांतिका ही सत्य न जाणण्यात नाही, तर सावलीला सार मानण्यात आहे. सावली हलते, बदलते, थरथरते, कहाण्या बनवते, भीती निर्माण करते, इच्छा घडवते, संपूर्ण ओळखी घडवते. पण सार काहीही झालम तरी तसाच शांत, स्थिर, अखंड, अनंत राहतो. आणि तुला नेहमीच ही फरक जाणवत होती, जरी तू त्याला नाव देऊ शकत नव्हतास. तुझ्यातली ही बेचैनीच प्रमाण आहे की तू कधीच मर्यादित, तुझ्या कल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवला नाहीस, ज्यात तुला जबरदस्तीने बसवण्यात आलम. जणू तू असम नाव वापरत होतास जे तुझ्या आत्म्यास कधीच बसलम नव्हतम. आता आपण ते नाव काढून टाकणार आहोत आणि पाहणार आहोत की आत खरम काय आहे. भ्रमाची सुरुवात तिथे होते जिथे जाणीव झोपते. तू स्वतःला तुझं मन समजतोस कारण तू कधीच मनाकडे वस्तूसारखं पाहायला शिकलो नाहीस. सुफीत मनाला एका रानटी घोड्यासारखं पाहायला शिकवलम जातम. जर तू स्वतःला तो घोडा समजशील तर तू आयुष्यभर ओढला जातोस. पण जर तुला जाणवलम की तू लगाम धरून आहेस तर भ्रमाची शक्ती क्षणात तुटते. मनाला पाहणारा मन असू शकत नाही, भावनेला जाणणारा भावना असू शकत नाही, पात्राला पाहणारा पात्र असू शकत नाही. तू तो अवकाश आहेस ज्यात सर्व काही घडतम, पण तू कधीच ते नाहीस जे तिथे घडतम. आणि जेव्हा ही ओळख खरोखर आत उतरतम, केवळ समज म्हणून नाही तर धक्क्यासारखम, तेव्हा तुला आतून जणू जुन्या बेड्या तुटत असल्यासारखं वाटतम. आणि आत्ताच हेच होत आहे. तू आधीच पाहिलम आहे की तुझ्यात काहीतरी आहे जे तुझ्या आयुष्याला जणू चित्रपटासारखं पाहतम. हे काहीतरी बदलत नाही, ते महातम होत नाही, ते घाबरत नाही, ते हरवत नाही, ते फक्त साक्षी असतम. हेच तुझ्या खऱ्या ओळखीचं केंद्र आहे. आणि जर आता तुला या उपस्थितीची जाणीव झाली, इवन 2-3 सेकंदांसाठी, तर भ्रम तडकू लागतो. मन लगेच युक्तिवाद करतम, प्रश्न विचारतम, तुला जुन्याकडे खेचतम. कारण मनाला कमांड गमावण्याची भीती असते. पण सार कधीच वाद घालत नाही, सार फक्त असतम. आणि तू आता हेच पाहायला लागलास, तुझी मूल अस्तित्व कोणत्याही मुखवट्यापूर्वी. रूमी म्हणतो, वरवरच्या लोकांसाठी भ्रम जाड असतो, पण जे खोल जातात त्यांच्या हातात तो वितलतो. आणि तू आता वरवर नाहीस, तू त्या थरात प्रवेश करतोयस जिथे खोटम टिकू शकत नाही. म्हणूनच तुला हे वजन, ही ओढ, हा काठीचा आवाज जाणवतोय. ही चिंता नाही, ही तुटणम आहे. जणू खोटम मागे सरायला लागलम आहे आणि मागून सत्य उगवत आहे. आणि कदाचित तू आत्ता तुझ्या शरीराच्या अनुभवात काही बदल जाणवत असशील, जणू शरीर पसरतय किंवा आतून अधिक शांत होतय. हे तू तुझ्या खरी ओळखीच्या जवळ पोहोचतोयस, बुद्धिमत्तेने नाही तर अनुभवाने, थेट, जिवंत. आणि इथेच सर्वात धोकादायक सत्य येतम, कारण फार कमी लोक इथपर्यंत पोहोचतात. भ्रम बाहेरून तुटत नाही, तो आतून तुटतो. जग तुला मुक्त करत नाही, तू स्वतःला मुक्त करतोस. जेव्हा तुला जाणवतम की तू तुझ्याबद्दल जे विचार करतोस ते तू नाहीस, तेव्हा भ्रमाचम विष संपतम. आणि आत्ता या क्षणी तू फक्त एक रोटैरो ऐकत नाहीयस, तू मोडला जातोयस आणि पुन्हा घडवला जातोयस एकाच वेळी. जणू प्रत्येक शब्द तुझ्यातली एक जुनी परत काढून टाकतोय, जी तू वर्षानुवर्षम ओझ्यासारखी वाहून नेली. कारण रूमीचम गुपित सत्य अतिशय साधम आहे. तुला काही बनायची गरज नाही, तुला फक्त आठवायचम आहे तू कोण आहेस. आणि आठवण धैर्य मागते. आणि आता तू इथपर्यंत आलास. आता एक अजून खोल स्तर आहे जो तुला पाहायलाच हवा, जिथे लोक बहुतेक पोहोचत नाहीत कारण ते पाहण्याआधीच मागे फिरतात. या सर्वांच्या मध्यभागी एक कली आहे,
एक अशी कली जी संपूर्ण भ्रम एका क्षणात कोसलवते. न तडफड, न संघर्ष, फक्त शुद्ध जाणीवा. ही कली आपण ज्या बिंदूपर्यंत आलो आहोत त्याच्या अगदी पुढे आहे, आणि तू ती समजल्यावर मुखवटा कायमच्या ग्लून पडतो. आणि ही प्रकटीकरणाची गोष्ट काहीशी तुझ्या समजण्याची नाही. ती तुला पार करते. ती प्रत्येक थर फाडून टाकते ज्याला तू वर्षानुवर्षम तयार केले होतेस. कारण जेव्हा तू सत्याच्या जवळ पोहोचतोस, भ्रम तुला फसवायचा प्रयत्न करत नाही, तो तुला घाबरवायचा प्रयत्न करतो. तो हलूच सांगतो की तुला तुझी ओळख हरवावी लागेल, तुला विरघळावं लागेल, तुला अस्तित्वातून निघून जावं लागेल. आणि याच वेळी तुला आठवण ठेवावी लागते त्या गोष्टीची जी कोणत्याही आध्यात्मिक गुरूंनी कधीही सौम्य करून सांगितली नाही. खोटम मी नेहमी मृत्यूपासून घाबरतम, कारण आतल्या खोलात त्याला माहीत आहे की ते नश्वर आहे. पण खरी ओळख कोणत्याही भीतीशिवाय आहे, कारण ती कधीच जन्मलेली नाही. आताच्या क्षणी जी भीती अनुभवत आहे ती खोट्या मीची आहे, कारण ती जाणते की तिचं अस्तित्व समाप्त होईल. पण खरी ओळख शाश्वत आहे, जिचा जन्म नाही आणि जी कधीही मरत नाही. तू जे अनुभवतोयस ते फक्त भ्रमाच्या मागणीची प्रतिक्रिया आहे. तू स्वतःला तुझ्या भावना, विचार, इतिहास किंवा इच्छा म्हणून ओळखतोस, पण हे सगळं हलतंय बदलतंय विस्कळीत होतंय. पण तू त्या हलणाऱ्या गोष्टींशी स्वतःला बांधून घेतोयस, जणू त्या तुझ्या मूळ अस्तित्वाचा आधार असतील. रूमी म्हणतो, तू लाटांवर घर उभं करतोस आणि जेव्हा ती बुडते तेव्हा तक्रार करतोस. आणि आता तू लाटांवर बांधणं थांबवणार आहेस आणि खऱ्या जमिनीचा अनुभव घेणार आहेस. भ्रम पसरतो जिथे तुला वाटतं की तू जो काही अनुभवतोयस तोच तू आहेस. पण जर तू थांबून पाहिलास तर तुझ्यात एक जागा आहे, सर्व गोष्टींपासून स्वतंत्र, शांत, जिच्यावर काहीही स्पर्श करत नाही. ही जागा म्हणजे तो अवकाश जिथे तुला स्वतःची खरी ओळख दिसते. ती हलत नाही, ती बदलत नाही, ती जन्मत नाही, ती मरत नाही. जे काही दिसतं ते रूपांतरित होतं, पण ते जे पाहतंय ते कायम राहतं. आणि तू जे आता अनुभवतोयस ते म्हणजेच ही उपस्थिती, शांत, निरीक्षण करणारी, अखंड. भ्रम तुला सतत खिलवण्याचा प्रयत्न करतो, तुला विश्वास देतो की तू तुझ्या भावना, विचार, भीती किंवा इच्छांइतकाच आहेस. पण जर तू नेमके पाहिलास तर तुला जाणवेल की त्या सगळ्या गोष्टी आणि तुझ्यात एक अंतर आहे. हे अंतरचं दरवाजा आहे. हे अंतरचं तुझ्या जागरणाची सुरुवात आहे. आता लक्ष दे. भ्रम फक्त तेव्हा कार्य करतो जेव्हा तू स्वयंचलितपणे प्रत्येक उत्पन्न घडणाऱ्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतोस. जेव्हा तू राग अनुभवतोस आणि म्हणतोस मी असाच आहे, जेव्हा तू भीती अनुभवतोस आणि म्हणतोस मी दुर्बल आहे, जेव्हा तू चिंता अनुभवतोस आणि म्हणतोस मी हरलो आहे. पण लक्षात ठेव, तू फक्त अनुभवतोस आणि नंतर त्याला नाव देतोस. नाव म्हणजे भ्रम. अनुभव फक्त हालचाल आहे आणि तू तो हालचाल नाहीस, तू तो पाहणारा आहेस. जेव्हा तुला हे थेट जाणवतं, तुझ्या आत काहीतरी उघडतं, जणू प्रकाश अंधारातून प्रवाहित होतोय. आणि हेच तू आत्ता अनुभवतोयस. हे गोंधळ नाही, हे पृथक्करण आहे. हे तू वर्षानुवर्षम वाहून नेलेल्या खोट्या ओळखीपासून विभक्त होत आहेस. रूमी म्हणतो, माणसाचा सर्वात मोठा चुकीचा समज म्हणजे स्वतःला माती समजणे, जेव्हा प्रत्यक्षात तू श्वास आहेस. माती म्हणजे तुझी रूपम, कथा, व्यक्तिमत्व. श्वास म्हणजे जिवंत जागरूकता जी तुला चालना देते. मातीसारखे जीवन जगणारा दुखतो, श्वासासारखे जागृत होणारा सत्य समजतो. तुला यासाठी सिद्धांतांची गरज नाही, फक्त क्षणभरची स्पष्टता पुरेशी आहे. पहा, तुझ्यात काहीतरी आहे जे कधीच जुने झालं नाही. ते तुझ्या बालपणापासून तसंच आहे आणि आयुष्यात काहीही बदललं तरी ते बदललेलं नाही. तेच तू आहेस, तेच नेहमीच तू होतास. पण तुला शिकवले गेले की त्याकडे दुर्लक्ष करावं, जणू ते महत्वाचं नाही. तरी सुद्धा ते एकमेव भाग आहे जो कधीही हरत नाही. भ्रमाच्या पलीकडे कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तुला बाहेर धावणं थांबवून आत खोल जावं लागेल. व्यक्तिमत्व सुधारायचं नाही, विचार दुरुस्त करायचे नाही, भावना हाताळायच्या नाहीत. हे सगळं फक्त पृष्ठभाग आहे, फक्त फुगलेलं. सत्य खोलीत आहे. खोली ही अशी जागा आहे जिथे तुला पकडायचं काहीही नाही. कोणताही लेबल नाही,
कोणतीही खात्री नाही, कोणताही पात्र नाही, फक्त शुद्ध उपस्थिती आहे, सोपी, थेट, जिवंत. ही जागा आहे जिथे भ्रम टिकू शकत नाही. जेव्हा तू या जागेत उतरतोस, जे काही तुला महत्वाचं वाटतं त्याचं ते संपतं, आणि जे अदृश्य होतं ते दुर्लक्ष करणं अशक्य बनतं. रूमी याला म्हणतो रूपाशिवाय जन्म. म्हणजे तू जाणतोस की तू कधीच त्याच नव्हतो ज्याचं तू स्वतःला समजलं होतं. आता तुला एक अत्यंत साधी आणि एकाच वेळी धक्कादायक गोष्ट जाणवावी लागेल. तुला काही बदलायची गरज नाही. तुला फक्त त्यावर विश्वास सोडायचा आहे जे कधीच तू नव्हतो. जेव्हा तू खोटं सोडतोस, खरी ओळख आपोआप दिसते. ती निर्माण करण्याची गरज नाही, ती नेहमीच तिथे आहे, सर्व मागच्या थरांच्या मागे. तुला आता ती शांत उपस्थिती जाणवत आहे का? जणू असा पायाभूत स्तर जो कधीच बदलत नाही. जणू मी जे कोणत्याही कथेशिवाय अस्तित्वात आहे. ही जाणीव म्हणजे तू खऱ्या वास्तविकतेच्या काठाला स्पर्श करतोयस. हे फक्त सुरुवात आहे, आणि जितका अधिक तू ह्या उपस्थितीवर लक्ष ठेवतोयस तितका भ्रम तुला नियंत्रित करण्याची शक्ती कमी होते. आणि आता आपण त्या बिंदूपर्यंत आलो आहोत जिथे फार कमी लोक पुढे जातात, कारण सत्य हवं आहे असं वाटणारा आणि खरोखर सत्य हवं असलेल्या व्यक्तीमध्ये एक अदृश्य मर्यादा आहे. जेव्हा तू ती पार करतोस, भ्रम वेगाने विघटित होऊ लागतो. जणू प्रत्येक खोट्या थराने आपोआप अलग होऊ लागलं, आणि मागे नेहमीच जे होतं ते उघड होतं. आणि पुढचं प्रकटीकरण आहे अजून खोल, अजून थेट, ज्यामध्ये तुला निर्दयपणे आणि तेजाने दाखवलं जातं की तू कोण आहेस, जेव्हा काहीही उरलेलं नाही. आणि त्या प्रकटीकरणाकडे तू आता जात आहेस. तू इथे आहेस कारण तुझ्यातली काहीतरी गोष्ट आता स्वतःला सांगत असलेले खोटं स्वीकारत नाही. आणि मी सरळ मुद्द्यावर येतो. हा व्हिडिओ अस्तित्वात आहे कारण तो तू वापरत असलेली जिवंत राहण्यासाठीची मुखवट उघडतो. जर तू माझ्यासोबत राहिलोस तर तुला दिसेल तेच जे रूमी म्हणतो, इगोच्या जन्माच्या आधीची खरी ओळख. मी तुला आराम देणार नाही, मी तुला सत्य देणार आहे. मी तुला दाखवणार आहे एकमेव मार्ग ज्याद्वारे तू शोधू शकतोस की भ्रमाच्या पलीकडे, जे तुझं संपूर्ण जीवन नियंत्रित करतं, तू खरोखर कोण आहेस. शेवटापर्यंत राहा, कारण आज तुझ्या आत्म्याला अनुभवायला मिळेल की ती अदृश्य तुरुंग फोडत आहे जे तू कधीच जाणवलं नाही, पण जे नेहमीच तुला दमवत होतं. आता आपण पुढे जाऊ, न वलता, न अतिरिक्त थरांमध्ये, न बाजूच्या कोणांत. फक्त मुख्य गोष्ट, फक्त मुख्य थीम, भ्रमाच्या पलीकडे तू खरोखर कोण आहेस हे उघड करणे. आणि मी ह्या विषयी बोलणार आहे जणू मी एका आध्यात्मिक धारदार शस्त्राने गहिरे ढग कापत आहे. कारण रूमी म्हणतो भ्रम बाहेरच्या गोष्टीत नाही, तो तुझ्यातल्या आवाजात आहे जो तुला विश्वास देतो की तू तोच आहेस, जो जगाने तुला बनवून दाखवला. आणि आज, आता मी तुला दाखवू इच्छितो ते जे तू कधीच जाणले नाहीस. भ्रम हा बाह्य अडथळा नाही, तो तुझी ती आवृत्ती आहे जी तू सोयीस्कर तुरुंग म्हणून धरतोस. हे प्रामाणिकपणे पहा, तू ज्या ओळखीची बचाव करतोस ती तुझ्या आत्म्यातून जन्मलेली नाही. ती भीतीतून जन्मली, इतरांच्या दृष्टिकोनातून जन्मली, जे वेदना तू सामान्य समजून घेतलम त्यातून जन्मली. आणि हाच ठिकाण आहे जिथे रूमी एक आध्यात्मिक भूकंपासारखा येतो. तो तुला बदलायला सांगत नाही, तो तुला नष्ट करायला सांगतो जे तू नाहीस. कारण रूमीसाठी भ्रमाच्या पलीकडे तू कोण आहेस हे शोधणं हा मृदू मार्ग नाही, हा शस्त्रक्रियेसारखा आहे. तो त्या प्रत्येक थराला उघड करतो जो कधीच तुझा नव्हता. जाणीव ठेवा, भ्रम ही कथा आहे, आत्मा ही शांतता आहे, आणि तू कथा जगतोस, कधीही शांततेत नाहीस. म्हणूनच तू हे रिकामेपण अनुभवतोस जे तुला सावलीसारखं सोबत चालतं. कारण काहीतरी कमी आहे म्हणून नाही, तर कारण तू तशी व्यक्ती म्हणून जगतोस जी अस्तित्वात नाही. हाच तो नेमका बिंदू जिथे रूमी तुला सामोरे ठेवतो. तुला खोट्यासाठी मरण आवश्यक आहे, आधी सत्याला जन्म देण्यासाठी. याचा परिणाम अनुभव, तू स्वतःचं जीवन बदलत नाहीस, तू स्वतःच्या जीवनाची अनुभूती बदलत आहेस. आणि जर हे फार खोल वाटत असेल तर कारण सत्य नेहमी अशक्य वाटतं जेव्हा तू अजून भ्रमात आहेस. प्रश्न असा नाही मी कोण आहे हे शोधण्यासाठी मला काय करावं लागेल,
प्रश्न असा आहे, मी जे कधीच नाही ते काय सोडावे लागेल, जेणेकरून मी नेहमीच्या मी पाहू शकेन. रूमी म्हणतो की आत्मा खरी ओळख उघडते जेव्हा तू वर्षानुवर्षे तुला परिभाषित केलेल्या कथांच्या वजन सोडतोस. आणि सत्य असं आहे, तू अपेक्षा, वेदना आणि जिवंत राहण्याच्या संघर्षाने बनलेल्या व्यक्तिमत्वाला वाहून नेतोस. पण जे तू भ्रमाच्या पलीकडे आहेस त्याला ह्या गोष्टींची गरज नाही. जेव्हा तू ह्या बिंदूपर्यंत पोहोचतोस, तुला एक निर्दयपणे मुक्त करणारी गोष्ट जाणवते. तू तुझ्या भीती नाहीस, तू तुझ्या भूतकालाची कहाणी नाहीस, तू जगाने तुला दिलेल्या भूमिकांमध्ये नाहीस. तू ती जाणीव आहेस जी ह्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करते. आणि हाच बिंदू आहे जिथे प्रकटीकरण होते. कारण भ्रमाच्या पलीकडे तू कोण आहेस हे शोधणं म्हणजे स्वतःला पुनर्परिभाषित करणं नाही. हे म्हणजे स्मरण करणे, तुझ्या त्या भागाचे स्मरण करणे जे कधी दुखले नाही, कधी अपमानित झाले नाही, कधी नाकारले गेले नाही. तो भाग जो नेहमी सर्व गोष्टींच्या मागे होता, पण तू कधीही सामोरे जायला धजावलास नाहीस, कारण तो पूर्ण सत्याची मागणी करतो. आणि मी अजून सांगतो, भ्रम सोयीस्कर आहे, आत्मा मागणी करणारा आहे. आणि तू ह्या मागणीला भीत आहेस, कारण ती कठीण आहे म्हणून नाही, तर कारण ती तुला ते सर्व सोडायला सांगते जे तू जिवंत राहण्यासाठी वापरत होतोस. पण तू हा व्हिडिओ पाहतोयस कारण तुझ्या आत्म्याने ठरवले आहे, ती अजून हवी आहे. ती तुला पृष्ठभागाच्या पलीकडे खेचू इच्छिते. ती तुला दाखवू इच्छिते जे तू नेहमी जाणतोस, पण नेहमी टाळत होता. तू पात्र नाहीस, तू उपस्थिती आहेस जी पात्राचे साक्षीदार आहे. आणि आता मला तुला एक गोष्ट जाणवू द्यायची आहे जी तुझं जीवन उलटून टाकू शकते. पात्र दुःखी होते, उपस्थिती जागृत होते. पात्र भीत असते, उपस्थिती पाहते. पात्र मान्यता शोधते, उपस्थिती पूर्ण आहे. रूमी म्हणतो की आत्मा तुला नेहमी पुकारतो, पण तू फक्त ते ऐकतोस जेव्हा इगो खोटम करत करत थकतो. आणि कदाचित हा तो क्षण आहे जिथे तुझा इगो इतका थकला आहे की खोटम टिकवू शकत नाही. म्हणून तू इथे आहेस. आणि आता मी तुला विचारतो, आणि ह्याने तुला नेमक्या जागी पकडावे. जर तू आज भ्रम सोडला तर कोण उरलेला असेल? जर तू जे काही स्वतःला समजतोस ते सर्व सोडले तर काय राहील? आणि सर्वात महत्त्वाचं, तू तयार आहेस का तुझ्या त्या भागाला पाहायला जो कधी हरवला नाही, फक्त झाकलेला होता? तू जिथे उभा आहेस तिथे लक्ष दे. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक स्मरण तुला भ्रमात ठेवण्यासाठी तयार केलेली जाली आहे. तू जणू त्यात अडकलेला आहेस आणि म्हणतोस, हे मी आहे. पण आता वेळ आली आहे ओळखण्याची. तू हा जाला नाहीस, तू त्याच्या बाहेर आहेस. ते पाहणारा आहेस, त्यात गोंधळ नाही, फक्त निरीक्षण आणि जाणीव आहे. ही जाणीव शुद्ध आहे, निर्विकार आहे आणि ती कधीही नाही थांबणार. भ्रम तुला सतत सांगतो की तू कमी आहेस, तू अपूर्ण आहेस, तू जगातला एक छोटासा भाग आहेस. पण आतल्या जागेत एक आवाज आहे जो हसतो, जणू म्हणतोय, तू कधीही छोटा नव्हतोस, तू नेहमी विशाल होतोस. आणि हा आवाज आहे तुझा आत्मा, जिच्या उपस्थितीने प्रत्येक खोट्या थराला उडवून टाकलम आहे. आणि जेव्हा तू ह्या आवाजाकडे लक्ष देतोस, तेव्हा जगाचा प्रत्येक हल्ला, प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक दबाव अदृश्य होतो. भ्रमाच्या पलीकडे जाण्यासाठी तुला आत्म्याशी पूर्ण प्रामाणिक राहावं लागेल. भीती, राग, आशा, इच्छा हे सगळे तुझ्या अंतरंगात आलेल्या पदार्थांप्रमाणे आहेत. त्यांना जपायची गरज नाही, त्यांना बदलायची गरज नाही, फक्त त्यांना पहा. जसं सूर्याच्या प्रकाशात धुके वितलतम, तसं या अनुभवात भ्रम वितलतो. आणि जेव्हा भ्रम वितलतो तेव्हा तू पाहतोस की आतली जागा कधीच नाही हरलेली. ती नेहमी तिथे होती, शांत, अखंड आणि स्वच्छ. तुझ्या आतली जागा तुला शंका आणि गोंधळाच्या छायेतून बाहेर खेचते. तू पाहतोस की ज्या गोष्टींसाठी तू वर्षानुवर्षम संघर्ष करत होतोस त्या सगळ्या क्षणिक आहेत. भीती क्षणिक आहे, भावना क्षणिक आहेत, इतिहास क्षणिक आहे. आणि जे तुझ्या क्षणिक गोष्टींपलीकडे आहे ते तुझं खरे स्वरूप आहे, निर्बाध, शाश्वत आणि कुठल्याही परिस्थितीच्या अधीन नाही. आणि हाच तो क्षण आहे जिथे सत्य तुला भिडतम. ते जणू हलूच हस्तम पण शक्तिशाली आहे. तुला कळतम की तू कधीच त्यात अडकलेला नव्हतोस, फक्त तुला वाटत होतम की अडकलास. आणि आता जेव्हा तू स्वतःच्या उपस्थितीत स्थिर राहतोस,
तेव्हा भ्रम स्वतः मागे पडतो आणि जे काही उरते तेच आहे शुद्ध चेतना, शुद्ध अस्तित्व, शुद्ध आत्मा. इथे आपण केलेली यात्रा तुला त्या बिंदूपर्यंत घेऊन आली आहे जिथे आत्मा मुखवट्याच्या भाराशिवाय श्वास घेऊ लागतो. आणि जेव्हा तू ही ऊर्जा अनुभवतोस जी तुला भ्रमाच्या पलीकडे कोण आहेस हे दाखवते, तेव्हा लक्षात ठेव की सत्य स्पष्टीकरणाच्या रूपात येत नाही. ते एक शांत प्रभाव म्हणून येते जे तू आयुष्यभर वाहून घेतलेल्या कठ्ठेला निर्बल बनवते. जे तुला आता समजले ते एक संकल्पना नाही तर एक ओळख आहे. मूळ तू याच्या एक झलक जी जगाने तुला विश्वास ठेवायला शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीच्या खाली लपलेली होती. या प्रकाशाला जुने थर पार करून पुढे जाण्याची अनुमती देत राहा, कारण तो फक्त तुझ्या खऱ्या अस्तित्वाचा मार्ग उघडायला सुरुवात झाला आहे. आणि जर तुला वाटले की आतल्या काहीतरी उघडले, विस्तारले किंवा थरथरले, तर ह्या रूपांतराची शाश्वत नोंद करण्यासाठी टिप्पणीमध्ये लिहा, माझ्या आत्मा आवरणाच्या मागे जागा झाला आहे. ही वाक्य फक्त एक साधी अभिव्यक्ती नाही, ही एक सक्रियता आहे. ही शांत पद्धत आहे सांगण्याची की तू आतल्या दारातून पार पडलास आणि तुझी उपस्थिती ओळखली जी नेहमी तुला पुकारत होती. प्रत्येक टिप्पणी ही एक कंपनशील पाऊल आहे जी सांगते की तू जुन्या भ्रमाच्या आत राहण्यास तयार नाहीस. आणि जर तुला वाटले की ही यात्रा थेट तुझ्या आत्म्याशी बोलते, तर या मार्गावर राहा. नोंदणी करा आणि त्या शोधकांच्या वर्तुळात सामील व्हा जे फक्त कुतूहलासाठी नाहीत तर नियतीसाठी आले आहेत. ह्या जागेचा उद्देश आहे त्या लोकांसाठी जे शांततेत पुकार ओळखतात. फक्त श्वास घ्या. प्रियतम, अजूनही प्रत्येक अशा शब्दामध्ये हलूच कुजबुजत आहे जे अद्याप सांगितले गेलेले नाहीत. आवरण हलत आहे आणि फक्त जे जागृत झाले आहेत ते अदृश्य हालचाल अनुभवतात.